वटसावित्री हे त्रिदिनात्मक म्हणजे 3 दिवसांचं व्रत आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून 3 दिवस उपोषण करणं या व्रतामध्ये अभिप्रेत आहे. हे व्रत सुवासिनी स्त्रियांचं व्रत आहे. पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करायची असते. झाडाची फांदी तोडून त्या फांदीची घरी पूजा करणं अशास्त्रीय आहे. या संदर्भातली प्राचीन घटना आपल्याला जाणून घ्यायची आहे. ही घटना वडाच्या झाडाच्या साक्षीनं घडलेली आहे. धर्मराज युधिष्ठिर आणि मार्कंडेय ऋषी यांच्या संवादातून महाभारताच्या वनपर्वात ही घटना वर्णन केलेली आहे. ती आपण आता ऐकूया. मार्कंडेय ऋषींना नमस्कार करून धर्मराज युधिष्ठिरानं त्यांना विचारलं, मुनिराज, द्रौपदी श्रेष्ठ पतिव्रता आहे ही आमची अनुभूती आहे, परंतु अशीच आणखी कोणी श्रेष्ठ पतिव्रता आपल्या पाहण्यात आहे का? युधिष्ठिराचं भाषण ऐकून मार्कंडेय ऋषी म्हणाले, होय, अशी एक महान पतिव्रता होऊन गेली. तिचं नाव सावित्री. तिच्या थोर पतिव्रत्याचा इतिहास मी तुला सांगतो, तो ऐक आणि पवित्र हो. मद्र देशीचा नृपवर होता, मद्र देशीचा नृपवर होता, अश्वपती नावाचा. मद्र देशीचा नृपवर होता, अश्वपती नावाचा. धर्मनिष्ठ अति उदार प्रेमळ, धर्मनिष्ठ अति उदार प्रेमळ. प्रिय हो प्रियाजनाचा, प्रिय हो प्रजाजना. मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता. अत्यंत उदार, सत्यनिष्ठ, तसाच प्रेमळ आणि त्यामुळं प्रजाजनांना तो फार प्रिय होता. राजा आणि प्रजा यांचे संबंध अगदी पितापुत्राप्रमाणे सलोख्याचे होते. पण अशा राजाला एक दुःख होतं आणि ते म्हणजे त्याला संतान नव्हतं. असा हा राजा त्यासाठी अस्वस्थ असताना एक दिवस त्याच्या मनात आलं, आपण काहीतरी दैवी उपाय केला पाहिजे. आणि मग राजानं सावित्री देवीची आराधना सुरू केली. अत्यंत व्रतस्थ राहून त्यानं ही तपश्चर्या केली. सावित्री देवीच्या प्रसन्नतेसाठी त्यानं हवन सुरू केलं. 1,00,000 आहुती त्यानं यज्ञकुंडात दिल्या. 3 दिवसांनी एकदा आहार याप्रमाणे व्रतस्थ राहून उपासना करताच एक दिवस साक्षात सावित्री त्याच्यासमोर प्रगट झाली आणि राजाला म्हणाली, बोलत देवी तयाला तयाला, बोलत देवी तयाला. बोलत देवी तयाला, बोलत देवी तयाला, बोलत देवी तयाला. काय हवे ते मागून घ्यावे, काय हवे ते मागून घ्यावे. देते ते मी तुझला, देते ते मी तुझला. बोलत देवी तयाला. ऐकुनी वाणी देवी मुखीची, ऐकुनी वाणी देवी मुखीची. ऐकुनी वाणी देवी मुखीची. नृपदेवी श्रीवद
देवीसी बदला बोलत देवी तयाला तयाला बोलत देवी तयाला स्वकुलाचा जो उद्धार करी स्वकुलाचा जो उद्धार करी पुत्र असा दे बजला पुत्र असा दे बजला बोलत देवी दयाला दयाला बोलत देवी दयाला बोलत देवी दया बोलत देवी दया बोलत देवी दया राजा बोल तुला काय हवंय तुझ्या या यज्ञीय उपासनेवर मी संतुष्ट झाले. राजा म्हणाला माते मला क्रोधधारक असा एक पुत्र हवा आहे. देवी म्हणाली राजा या संदर्भात माझं आणि ब्रह्मदेवाचं बोलणं झालंय आणि ब्रह्मदेवानं तुला एक कन्या होईल आणि ती खऱ्या अर्थानं दुहिता असेल असं सांगितलंय. राजा म्हणाला काही हरकत नाही नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. कुलाला भट्टा लावणाऱ्या कुपुत्रापेक्षा दोन्ही कुलांचं हित करणारी कन्याच श्रेष्ठ. राजानं सावित्रीला वंदन केलं. देवी अंतर्धान पावली आणि कालांतरानं अश्वपतीला कन्या झाली. सावित्रीचा प्रसाद म्हणून राजानं तिचं नाव सावित्रीचं ठेवलं. सावित्री दिसामासानं वाढत होती. अखेर तिनं तारुण्यात प्रवेश केला. पण तिच्या अलौकिक मुखसौंदर्यामुळं तिला मागणी घालायला कोणी येईच ना. लोक म्हणत ही देवकन्या आहे ती देवालाच दिलेली बरी. कन्या झाली योग्य विवाह कन्या झाली योग्य विवाह कन्या झाली योग्य विवाह लोक म्हणती देवा शिव लोक म्हणती देवा शिव पिता म्हणाला तुझा तू पहा नवराचो अनुरूप पिता म्हणाला तुझा तू पहा नवराचो अनुरूप. सावित्रीसाठी कोणीही नवरा पुढं येत नाही हे पाहताच राजा तिला म्हणाला बाळ तुला आता लग्न करायला हवं. अजून तुला कोणी मागणी घातलेली नाही त्यामुळं तूच तुझा नवरा शोध आणि मला सांग मी तुझं त्याच्याशी लग्न करीन. अत्यंत सलज्जित अशा सावित्रीनं पित्याची आज्ञा घेऊन वरसंशोधनाला प्रारंभ केला. निघाली नवरा शोधाया निघाली नवरा शोधाया करुनिया वंदन मग पितया. निघाली नवरा शोधाया करुनिया वंदन मग पितया. काळ तो फार जुना ऐकूनी विस्मित होती सुना. काळ तो फार जुना ऐकूनी विस्मित होती सुना. काळ तो स्वयंवर
धुंडीत हिंडतसे स्वयंवर धुंडीत हिंडतसे बघुनीवर घराती येत असे निघारी नवरा शोधाया करुनिया वंदन मग पितया निघारी नवरा शोधाया करुनिया वंदन मग पितया. सावित्री नवरा शोधायला बाहेर पडली यालाच स्वयंवर म्हणतात. इतक्या जुन्या काळी स्वतःचा नवरा शोधण्याचं स्वातंत्र्य होत आहे ऐकून अलीकडील काही स्वैर स्त्रिया आश्चर्यचकित होतील. पण नवरा शोधताना कुलशील पाहण्याचं बंधन त्या काळी स्त्रिया पाळत असत. केवळ नर आणि मादी यांचा विवाह होत नसे. असो, सावित्रीचं वरशोधन चालू आहे आणि एक दिवस देवर्षी नारदांचं आगमन झालं. अश्वपतीच्या दरबारात देवर्षी नारद आले. नारायण 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 प्रभु मुकुंद श्रीधर नारायण प्रभु मुकुंद श्रीधर नारायण प्रभु मुकुंद श्रीधर. नारायण प्रभु मुकुंद श्रीधर नारायण प्रभु मुकुंद श्रीधर दामोदर भगवान मनोहर दामोदर भगवान मनोहर नारायण प्रभु मुकुंद श्रीधर. रूप पाहता निवती लोचन रूप पाहता निवती लोचन रूप पाहता रूप पाहता निवती लोचन पूर्ण दयेचा भरला सागर पूर्ण दयेचा भरला सागर दामोदर भगवान मनोहर नारायण प्रभु मुकुंद श्रीधर. जय 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 पुरुषोत्तम वामन जय 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 पुरुषोत्तम वामन जय जय जय. जय 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 पुरुषोत्तम वामन जय 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 पुरुषोत्तम वामन दर्शन दे मज विनवित पामर दर्शन दे मज विनवित पामर नारायण प्रभु मुकुंद श्रीधर नारायण प्रभु मुकुंद श्रीधर नारायण प्रभु नारायण प्रभु नारायण प्रभु मुकुंद. भगवन नामस्मरण करत करत आलेल्या नारदांचं राजानं सहर्ष स्वागत केलं, पूजा केली, नमस्कार केला. एवढ्यातच वरसंशोधनासाठी पायपीट करत असलेली सावित्री वृद्ध मंत्र्यासह घरी आली.
सावित्री प्रवासात एकटी नव्हती. तिच्याबरोबर एक अनुभवी वृद्ध पण प्रसंगी रक्षणही करील असा सुरक्षा रक्षक राजाने दिला होता. सावित्री घरात पाय धुवून आली. आई वडील आणि नारद यांना तिनं नम्रतेनं नमस्कार केला. तिला पाहून नारद विचारतात, राजा ही मुलगी कोण? राजा म्हणाला, ही माझी मुलगी सावित्री. असं? मग ही गेली होती कुठं? फार दमलेली दिसते, हिचं लग्न का नाही करत? नारदाने विचारलं. राजा म्हणाला, ही त्यासाठीच गेली होती. आता तिच्याच तोंडून आपण तिनं नवरा कुणाला निवडलाय ते ऐकूया. बाळ सावित्री, मिळाला का नवरा? कोणाची निवड केलीस? या देवर्षी नारदांना त्यांचं नाव सांग आणि लग्नासाठी त्यांचा आशीर्वाद घे. सावित्रीनं सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार केला आणि आपल्या भावी पतीची माहिती सांगितली. ऐक मुनिवरा निवडिले वरा, ऐक मुनिवरा निवडिले वरा, ऐक मुनिवरा, ऐक मुनिवरा निवडिले वरा, सत्यवान तो माझा शिवर बरा, सत्यवान तो माझा शिवर बरा, ऐकोनी असे नारदे तिला, ऐकोनी असे नारदे तिला, सावधान हो सुनविले किला, सावधान हो सुनविले किला, ऐक मुनिवरा निवडिले वरा, ऐक मुनिवरा, ऐक मुनिवरा, ऐक मुनिवरा. मुनिवरी, शाल्य देशाचा राजा द्युमत्सेन अंधत्वामुळं दुर्बल होऊन राज्यभ्रष्ट झाला. त्याचं राज्य त्याच्या शत्रूंनी हरण केलं. त्यामुळं द्युमत्सेन राजा भार्यापुत्रासह वनात जाऊन ईश्वर चिंतन करत बसला आहे. त्याचा पुत्र सत्यवान मी माझ्यासाठी पती म्हणून निवडला आहे. नारद मुनीने हे ऐकताच सावित्रीला अश्वपतीच्या लेकीला सांगितलं, बाळ सत्यवान गुणवान आहे, तो सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, तो शूर आहे, तो पितृभक्त आहे, तो बुद्धिवान आहे, उदार आहे, सत्यनिष्ठ आहे, जितेंद्रिय आहे, हे सर्व ठीक आहे, पण तो अजून 1 वर्ष जगणार आहे. नारदांची वाणी अश्वपतीच्या कानावर पडताच तो सावित्रीला म्हणाला, कल्याणी तो दुसरा नवरा शोध. पित्याचे हे शब्द ऐकताच सावित्री म्हणाली, बाबा तुम्ही बोललात हे, कन्येचं लग्न एकदाच होत असतं. एकदा दाय विभाग होती, पुनश्च कन्या न पतिवरीती. मी ज्या क्षणी सत्यवानाची माझ्यासाठी पती म्हणून निवड केली त्याच क्षणी मी त्याची पत्नी झाले. आता तो अल्पायू असेल किंवा दीर्घायू असेल, माझ्या निश्चयात बदल होणार नाही. सज्जन हो, यालाच वाङ्निश्चय म्हणतात. सावित्रीचा हा निर्धार नारदांनी ऐकला आणि ते अश्वपती राजाला म्हणाले, राजा असा पाहुनी निर्धार त्या मुलीचा, असा पाहुनी निर्धार त्या मुलीचा, असा पाहुनी निर्धार त्या मुलीचा. वादे नारद वद असे सत्कुलीचा, वादे नारद वर असे सत्कुलीचा. अल्प जीवन तरी कीर्ती हो महान, अल्प जीवन अल्प जीवन, अल्प जीवन कीर्ती हो महान, अल्प जीवन, अल्प जीवन, अल्प जीवन.
जीवन अल्प जीवन तरी कीर्ती हो महान, अल्प जीवन तरी कीर्ती हो महान, तुझी कन्या ही वरील सत्यवान, तुझी कन्या ही वरील सत्यवान, असा पाहुनी निर्धार त्या मुलीचा, असा पाहुनी निर्धार त्या मुलीचा. राजा, सावित्रीचा निश्चय आढळ आहे, तू तिला बोलू नकोस. सत्यवानाला तिचं दान कर, तिच्या निश्चयाचं फळ तिला मिळेल. नारायण नारायण. नारद मुनी निघून गेले आणि अखेर अश्वपती राजा पत्नी कन्येसह द्युमत्सेनाकडे वनात आला. द्युमत्सेनानं विचारणा करता अश्वपतीनं आपला परिचय करून दिला आणि माझ्या या कन्येचा सून म्हणून स्वीकार करा अशी प्रार्थना केली. तेव्हा द्युमत्सेन म्हणाला, मद्र नरेश, आपण राजे आहात, आम्ही वनवासी आहोत, आपली सुकुमार कन्या या अरण्यात कशी बरं राहील? द्युमत्सेन महाराज, माझ्या कन्येनं हा सर्व विचार केला आहे. तिला तुमचा पितृभक्त सत्यवान आवडला आहे. तो जिथे असेल तिथं तत्चा स्वर्ग आहे आणि म्हणून आम्हाला कन्यादानाची परवानगी मिळाली. हे ऐकताच द्युमत्सेन म्हणाला, एवढी तयारी असेल तर आम्हालाही हे संबंध नक्कीच आवडतील. अखेर झाले लग्न तियेचे, झाले लग्न तियेचे, सावित्री सत्यवान मिळवितसे, नांदे सौख्य भराने, पती लागी दीर्घ आयु चिंतितसे. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा. सत्यवान सावित्रीचा विवाह झाला. कन्यादान करून पिता घरी निघून गेला आणि लगेच सावित्रीनं अंगावरील मंगळसूत्राव्यतिरिक्त सगळे दागिने उतरवून ठेवले. वलकल परिधान करून सावित्री पती सासू सासरा यांची सेवा करू लागली. दिवस भराभर जात होते. सावित्रीच्या डोळ्यासमोर सत्यवानाचा 1 वर्षाचा कालखंड आहे आणि आता त्याला फक्त 4च दिवस उरलेले आहेत. 4 दिवसांनी पतीचा मृत्यू आहे. नारदांची ही वाणी आहे. सावित्रीनं व्रतारंभ केला. 3 दिवस ती रात्रंदिवस उभीच राहिलेली आहे. सासऱ्यानं सांगूनही तिनं आपला निश्चय अढळच ठेवला आहे. अखेर सत्यवानाचा मृत्यू दिवस उजाडला. सावित्री 3 दिवस उपाशी आहे. भोजन करण्याचा सर्वांचा आग्रह तिनं नम्रतेनं धुडकावला आहे. एवढ्यात सत्यवान हातात परशू घेऊन रानात लाकडं आणण्यासाठी निघाला. सावित्री म्हणाली, नाथ, आज मी आपल्याबरोबर येणार आहे. सत्यवान म्हणाला, अगं तू 3 दिवसांची उपाशी आहेस, तू कुठं काटे धोंड्यात कशासाठी येणार आहेस? नाथ, मला तुमच्याबरोबर यायचं आहे. ठीक आहे, पण आईबाबांना विचार. अखेर सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन सावित्री सत्यवानाबरोबर रानात आली. सत्यवान लाकडं तोडतो आहे. सावित्री लक्ष ठेवून आहे आणि अचानक सत्यवानाचा तोल गेला. सावित्री सावध होती. तिनं सत्यवानाला सावरलं. हातानं धरून ती वडाच्या झाडाखाली आली आणि आपल्या मांडीवर त्याला झोपवलं. आणि एकाएक एक काळा पुरुष तिच्या समोर तिला दिसला. दिसे पुरुष तो तिला किरीट मस्तकी धरितसे. दिसे पुरुष तो तिला किरीट मस्तकी धरितसे. असे वसन नेसले भडक रंग रंगीतसे. शरीर दृढ भासले मुख भयंकर क्रूर थे.
करात धरी पाशा तो सती तया तिथे पाहते. एक काळा पुरुष लाल वस्त्र नेसलेला, ज्याची मुद्रा भयंकर क्रूर आहे, हातात पाश आहे, नेत्र आरक्त आहेत, असा तो महाभयंकर पुरुष पाहूनही निर्भय सावित्रीनं त्याला प्रश्न केला, आपण कोण आहात? तो कृष्णवर्ण पुरुष सत्यवानाचे प्राण ओढून काढून सावित्रीला म्हणाला, फिर मागे चालला पती फार दूर. फिर मागे चालला पती फार दूर. कोण मी तू जाणिले का यम मला म्हणतात क्रूर. कोण मी हे जाणिले का यम मला म्हणतात क्रूर. फिर मागे चालला पती फार दूर. पाहुनी मी मानवांचे कर्म ते गणी पुण्य पाप. पाहुनी मी मानवांचे कर्म ते गणी पुण्य पाप. देतासे तैसे दयाना, देतासे तैसे दयाना, सौख्य अथवा देहताप. फिर मागे चालला पती फार दूर. फिर मागे चालला पती फार दूर. मुली मागं सरक, मी तुझ्या पतीला न्यायला आलो आहे. मला यमधर्म म्हणतात. माणसांच्या कर्माप्रमाणे, पुण्यपापाप्रमाणे सुखदुःख, पुण्ययोनी पापयोनी देणं हे माझं काम. आयुष्याचे दिवस संपले की कुणाचाही मुलाहिजा न बाळगता मी प्रत्येकाला घेऊन जात असतो. तुझ्या पतीचं आयुष्य संपलं, मी त्याला घेऊन जायला आलो आहे, तू बाजूला हो. असं म्हणून सत्यवानाचे प्राण घेऊन यमराज दक्षिण दिशेत चालू लागल्याबरोबर सावित्री ही मागोमाग निघाली. यमराज तिला म्हणाला, तू मागं जा, पती देहाचं और्ध्वदेही कर्म कर. धर्मराज, पती माझा प्राण आहे आणि त्याचे प्राण तुम्ही घेऊन चालला आहात, तुम्ही मागं कशी आणि कशासाठी राहू? सावित्रीच्या भाषणानं प्रभावित झालेला यमराज तिला म्हणाला, सत्यवानाच्या प्राणा वाचून तू एक वर मागून घे आणि मागं जा. सावित्री म्हणाली, माझ्या अंध श्वशुरांना दृष्टी प्राप्त व्हावी. यमानं तसं होईल असं सांगितलं, तरीही सावित्री बरोबर येतच होती. सावित्री सत्यवाना वाचून अजून एक वर माग आणि मागं जा. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांचं राज्य त्यांच्या शत्रूंनी हरण केलंय, ते त्यांचं राज्य परत मिळावं. मिळेल बरं त्यांचं राज्य, आता घरी जा. पण सावित्री मागं फिरेना. तिनं विचार केला, हा काळ यम बरा दिसतोय, लोक उगीचच घाबरतात, मला तर तो दयाळूच वाटतोय. सावित्री मागं फिरेना. म्हणून यम तिला पुन्हा म्हणाला, बाळ, सत्यवाना वाचून अजून एक वर माग. महाराज, माझ्या पित्याला मी एकच कन्या आहे, त्याला 100 पुत्र व्हावेत. यम मनात म्हणतोय, बरीच वस्तात दिसते. ठीक आहे, तुला 100 भाऊ होतील, आता जा. पण तरीही सावित्री त्याची पाठ सोडीना. सावित्री, तुला अजून काय हवं आहे? सत्यवानाच्या प्राणापासून अजून एक वर घे. सावित्री म्हणाली, सत्यवानापासून मला 100 पुत्र व्हावेत.
सावित्रीच्या पातिव्रत्यानं आणि सत्यवानाच्या धर्मनिष्ठेनं धर्मराज यम क्षणभर स्वतःला विसरला आणि सावित्रीला 100 पुत्रांचा वर त्यानं दिला आणि आता तरी जा असं त्यानं सांगितलं. पण सावित्रीला आत्मविश्वास वाटत होता की हा क्रूर काळ जर प्रसन्न झाला तर आपला सत्यवान आपणास परत मिळेल, आणि तसंच झालं. सावित्री मागं फिरेना. सावित्री मागं फिरेना हे पाहून तिला यमराज म्हणाले, तू एकदा अजून काहीतरी माग. सावित्रीनं ते ऐकलं. आतापर्यंत प्रत्येक वेळी सत्यवानाबातून काहीतरी माग असं यम म्हणत होता, पण यावेळी हे शब्द नव्हते. सावित्रीनं ताबडतोब सांगितलं, यमराज, सत्यवानापासून मला 100 पुत्र होतील असं आपण म्हणालात, पण सत्यवाना वाचून ते कसं शक्य आहे? तेव्हा मला सत्यवानाचे प्राण परत द्या. यमराज अगतिक झाले आणि ऐकून तिच्या वचनाला यमराज प्रभावित झाला. ऐकून तिच्या वचनाला यमराज प्रभावित झाला. तू श्रेष्ठ नारी आर्यांची, तुझ जाणही प्रतिकार्याची. तू श्रेष्ठ नारी आर्यांची, तुझ जाणही प्रतिकार्याची. तुमचे काही मागितले ते तुझ सर्वही दिधले. तुमचे काही मागितले ते तुझ सर्वही दिधले. तू पतिव्रता भाग्याची, तू पतिव्रता भाग्याची, परिसीमा सौभाग्याची. तू पतिव्रता भाग्याची, परिसीमा सौभाग्याची. तू व्रतस्थ 3 दिनाची, तुझ सत्यवान पती दिधला. जा आता तू सदनाला, तुझ सत्यवान पती दिधला. जा आता तू सदनाला. सावित्रीनं अखेर सत्यवानाचे प्राण परत मिळवले. यमानं सांगितलं, बाळ, मी सत्यवानाचे प्राण पुनश्च परत केले आहेत. तू त्याच्या शरीराला स्पर्श करताच जिवंत होईल असं सांगून यमराज आपल्या मंदिरात परत गेले. सावित्रीनं भरलेल्या डोळ्यांनी त्या यमधर्माला वंदन केले. सावित्री वटवृक्षाखाली असलेल्या आपल्या पतीच्या देहाजवळ आली आणि पुनश्च त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि इतक्यातच सत्यवान उठून बसला. सावित्री, मला ज्यानं ओढून नेलं तो काळपुरुष कुठं आहे? सावित्रीनं सर्व हकीकत सांगितली. सत्यवान विस्मित झाला. तो त्या उदार दयाळू यमराजाला त्यानं नमस्कार केला आणि सावित्रीला म्हणाला, अगं, आपणास घरातून निघून बराच वेळ झाला. आई बाबा वाट पाहत असतील. त्यातून बाबा आंधळे, आपल्या अशिवाय त्यांना कोड आहे. आता आपण घरी जाऊया. सावित्रीनं आपले केश बांधले. सत्यवानानं लाकडं डोक्यावर घेतली, परशु हातात घेतला आणि दोघं घराकडे निघाली. इकडे सावित्रीने यमाकडून मागून घेतलेल्या वरदानानं द्युमत्सेनांना दृष्टी आली. पुत्रसून बराच वेळ झाला तरी आली नाहीत म्हणून तो त्यांना शोधायला बाहेर पडला. वाटेत भेटलेल्या विप्रांनी आपला पुत्र व सून सुखरूप असल्याचा अभिप्राय सांगितला. इतक्यात सत्यवान सावित्री येताना दिसली. विप्रांनी त्यांना विलंबांचं कारण विचारलं. विलंब का झाला? तेव्हा घडलेली हकीकत घटना सविस्तर सांगितली. विप्रांनी त्या दाम्पत्याला आशीर्वाद दिले. धन्य सौभाग्यवती, धन्य सौभाग्यवती, धन्य सौभाग्यवती आणि सदभासपती, आणि सदभासपती. मृत्यूची कोणी सती अमर जगी झाले. धन्य सौभाग्यवती, सत्यवान
दीर्घ आयुष्य दे सत्यवाना सत्या दीर्घ आयुष्य दे सकल द्विज वृंद तो वदनी शुभ भजवती धन्य सौभाग्यवती आणि सदनासपती जिंकूनी सती अमर जगी झाले धन्य सौभाग्यवती धन्य सौभाग्यवती धन्य सौभाग्यवती. कालांतरानं मिळालेल्या वरदानाप्रमाणे सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. सावित्री तुझं कल्याण असो असा आशीर्वाद देऊन विप्र निघून गेले. जुमत्सेनाचं राज्य त्याला परत मिळालं. सावित्रीच्या पित्याला 100 पुत्र झाले. सावित्रीलाही 100 मुलगे झाले. हा सर्व सावित्रीच्या पतिनिष्ठेचा पातिव्रत्याचा महिमा आहे. आणि म्हणून मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे परम चुकोने दे निर्धार हे परम चुकोने दे निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. झालेली कीर्तन सेवा परमेश्वराच्या चरणी गजाननाच्या चरणी अर्पण करूया आणि एकच मागणं मागायचं, हे चिदान देगा देवा तुझा नडगे मुक्ती धन संपोदा तुका म्हणे अष्टविनायक आरती तुझला अष्टविनायक आरती तुझला ओवाळीत पूजुनी पद कमला ओवाळीत पूजुनी पद कमला अष्टविनायक आरती तुझला. गणनायक हा देवगणांचा प्रथमारंभी मान तयाचा गणनायक हा देवगणांचा प्रथमारंभी मान तयाचा आदि अंत ना कळे जयाचा भक्तासाठी गजमुख झाला आदि अंत ना कळे जयाचा भक्तासाठी गजमुख झाला अष्टविनायक आरती तुझला. मयूर मूषक वाहन तुमचे मोर गाव मोरेश्वराचे मयूर मूषक वाहन तुमचे मोर गाव मोरेश्वराचे मोदक प्रिय असती उकडीचे वंदन करीतो मी बल्लाळा मोदक प्रिय असती उकडीचे वंदन करीतो मी बल्लाळा अष्टविनायक आरती तुझला. आवडतीच्या अतिशय दूर्वा देव विनायक दिसतो बरवा आवडतीच्या अतिशय दूर्वा देव विनायक दिसतो बरवा पत्री पूजनी हिरवा मरवा पत्री पूजनी हिरवा मरवा बाहू चलाच्या चिंतामणीला बाहू चलाच्या चिंतामणीला अष्टविनायक आरती तुझला. गिरिजात्मक तू शंकर तनया प्रणव रूप
नाम तुझे सजया गिरिजात्मक तू शंकर तनया प्रणव रूप नाम तुझे सजया विघ्नेश्वर या विघ्नहराया दर्शन द्यावे पुंडलिकाला विघ्नेश्वर या विघ्नहराया दर्शन द्यावे पुंडलिकाला अष्टविनायक आरती अष्टविनायक आरती ओवाळित पूजनी पद कमला ओवाळित पूजनी पद कमला अष्टविनायक आरती अष्टविनायक आरती अष्टविनायक आरती हरिनरोटांगण रंगीत चरण त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव विद्या जगत् त्वमेव त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेनैव ध्यात्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पये अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं पादप्रेमायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदे हरे ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ। हरिदास हळपेबुवांच्या कीर्तनाचे साथीदार याप्रमाणे आहेत. तबला श्रीयुत योगेश देशपांडे, संवादिनी श्रीयुत भूषण कुलकर्णी. झालेली कीर्तन सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर